श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगू लागले. विभावसू नावाचा एक अतिशय कोपिष्ट महर्षी होता. त्याचा एक महातपस्वी भ्राता होता. सुप्रतीक हे त्याचे नाव. त्या दोघा ऋषींच्या सामायिक मालकीचे जे धन होते त्याची दोघांमध्ये वाटणी करून घ्यावी असे विभावसू नामक थोरल्या भावाला कधीच वाटले नाही. परंतु धाकटा भाऊ जो सुप्रतीक तो मात्र वाटणीविषयी सतत त्याच्या मागे टोचणी लावीत असे. शेवटी विभावसू सुप्रतीकला म्हणाला, अनेक माणसांना लोभामुळे सामायिक धनाची वाटणी करून घ्यावी असे नेहमी वाटत असते. पण एकदा वाटणी झाल्यावर त्यांना दुसऱ्याच्या वाट्यास आलेल्या धनाचा मोह वाटतो आणि भ्रांतिष्ठ होऊन ते धनासाठी परस्परांवर संतप्त होतात. आपल्या वाट्याचे धन घेऊन हे स्वार्थपरायण भ्राते एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. ही वार्ता समजल्याबरोबर मैत्रीचे वरकरणी नाटक करणारे शत्रू त्यांच्यामध्ये फूट पाडतात आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये फूट पाडल्यावर त्यांच्यात प्रत्यक्ष झगडा सुरू झाला म्हणजे आणखी काही लोक आपले तोंड खुपसतात आणि अशा प्रकारे फुटून वेगळ्या निघालेल्या त्या भ्रात्यांचा थोड्याच काळात सत्यानाश होतो. म्हणून ज्येष्ठ भ्राता हा पित्याच्या जागी असून त्याने आपल्या कनिष्ठ भ्रात्यांना पुत्रासमान वागवावे. या अनुल्लंघनीय शास्त्राचे बंधन ज्यांनी पाळावयास पाहिजे अशा भ्रात्यांकडून शास्त्रमर्यादेचा भंग होण्याची भीती निर्माण झाल्याबरोबर ते परस्परांपासून वेगळे होऊ नयेत असे सत्प्रवृत्त लोकांना वाटत असते. सुप्रतिका, तुला मी तांब्यात ठेवू शकत नाही आणि कोणीतरी तुला भरीला पाडल्यामुळे माझ्याजवळ तू वाटणी मागत आहेस. या तुझ्या अयोग्य विचारामुळे तू हत्ती होशील असा विभावसूने सुप्रतीकला शाप दिला. विभावसूने असा शाप दिल्यानंतर सुप्रतीक त्याला उलट म्हणाला, तू देखील कूर्म म्हणजे कासव होशील आणि तुला नित्य जलामध्ये वास्तव्य करावे लागेल. अशा प्रकारे सुप्रतीक आणि विभावसू या दोघा भावांनी द्रवापोटी भ्रांतिष्ठ होऊन परस्परांना शाप दिला आणि त्या शापामुळे एक जण हत्ती झाला आणि एक जण कूर्म झाला. क्रोधाचा अतिरेक झाल्यामुळे या दोघा भावांना नीच योनी प्राप्त झाली आणि ते परस्परांचा नित्यद्वेष करण्यात समाधान मानू लागले. विशाल शरीरामुळे दोघेही गर्विष्ठ झाले. पूर्वीचे वैर साधण्यासाठी ते दोघे धिप्पाड व अवजड प्राणी इथेच नांदत आहेत. एका सरोवरात असतो आणि दुसरा सरोवराच्या काठावर असतो. काठावर असलेला देखणा महागज पाण्याजवळ येतो आणि त्याचा भयंकर चित्कार ऐकताच सरोवराच्या खोल पाण्यात दडलेला कूर्म सारे सरोवर ढवळून टाकतो आणि पाण्याच्या बाहेर येतो. कूर्म दृष्टीला पडताच हत्ती सोंडेचे वेटोळे करतो आणि पाण्यात उडी टाकतो. क्षुब्ध झालेल्या कूर्माने अगोदरच ढवळलेले पाणी हत्ती दातांनी, सोंडेने, शेपटीने व पायांनी आणखी ढवळतो. कूर्म पाण्याबाहेर डोके काढतो आणि मोठ्या आवेशाने हत्तीबरोबर सामना करण्यासाठी सरसावतो. हत्ती 6 योजने उंच असून त्याच्या पाठीचा घेर 10 योजने आहे. यावेळी ते दोघेही परस्परांचा वध करण्याच्या इराद्याने युद्ध करीत आहेत. ही संधी साधून तू त्या दोघांना खाऊन टाक आणि तुझे इप्सित कार्य तडीस ने.
प्रचंड मेघासारखा असलेल्या कुर्माचे आणि पर्वतासमान विशाल असलेल्या हत्तीचे भक्षण करून तू अमृत घेऊन ये. सौती म्हणाला. असे गरुडाला सांगून कश्यप महर्षींनी त्याला शुभ आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, समरांगणात जेव्हा तू देवांबरोबर युद्ध करशील तेव्हा तुला विजयच प्राप्त होवो. जलपूर्ण कुंभ, विप्र, धेनू आणि अन्य जे जे पवित्र असेल त्या सर्वांचा तुला लाभ होवो. रणांगणात देवांबरोबर तू युद्धात गुंतला असताना ऋग्वेदातील ऋचा, यजुर्वेदातील मंत्र, सामे, पवित्र आहुती, सर्व उपनिषदे आणि सर्व वेद तुला सामर्थ्य प्राप्त करून देतील. अशा प्रकारे कश्यप मुनी बोलल्यानंतर गरुड त्या विशाल सरोवराकडे गेला आणि अतिशय स्वच्छ जलाने परिपूर्ण असलेले व असंख्य जलचर पक्ष्यांनी गजबजलेले ते सरोवर त्याच्या नजरेस पडले. पित्याने केलेल्या सूचनेची आठवण होताच अपार वेगाने आकाशात संचार करणाऱ्या त्या पक्षीराज गरुडाने एका नखाने हत्ती वर उचलला आणि दुसऱ्या नखाने त्याने कूर्म वर उचलला आणि त्या दोघांना पकडून त्याने आकाशात खूप उंच भरारी मारली. आकाशमार्गाने भरारी मारणारा तो गरुड मेरू पर्वताच्या शिखरावर येऊन स्वर्गातील वृक्षांकडे त्याने उड्डाण केले. त्याच्या पंखामुळे उत्पन्न झालेल्या जोरदार वाऱ्यांचा तडाखा बसल्यामुळे स्वर्गातील ते देववृक्ष भयभीत झाले आणि हा आपल्याला उन्मळून तर टाकणार नाही ना या शंकेने सुवर्णाच्या शाखा असलेले ते देवदार वृक्ष विलक्षण कंपित झाले. मनोरथाप्रमाणे फळे प्राप्त करून देणाऱ्या त्या कल्पवृक्षांचा थरकाप झालेला पाहून अतुलनीय विशाल आकार असलेल्या दुसऱ्या वृक्षांकडे तो पक्षीराज गरुड गेला. त्या वृक्षांच्या शाखा निळमण्यांच्या होत्या आणि ते सुवर्णाच्या पुष्पांनी व रजत पुष्पांनी डवरलेले होते. त्या वृक्षांना सर्व बाजूंनी सागर जलाचा वेढा पडलेला होता आणि ते विलक्षण दैदिप्यमान दिसत होते. त्या वृक्षांपैकी एक फार विशाल व खूप वाढलेला वटवृक्ष पक्षीराज अनावर वेगाने आपल्यावर झडप घालीत आहे असे दिसताच त्याला म्हणाला, ही माझी फांदी 100 योजने लांब आहे. या फांदीवर बसून या हत्तीचे आणि कुर्मांचे भक्षण कर. नंतर हजारो पक्ष्यांनी गजबजलेल्या त्या वृक्षाला पर्वताप्रमाणे विशाल देह असलेल्या गरुडाने कंपित केले आणि विलक्षण वेगाने त्याच्यावर झडप घालून दाट पानांनी भरून गेलेली वृक्षाची ती विशाल शाखा त्याने काडकन मोडून टाकली. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30 वाजता महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.